अद्यापपर्यंत शांततेत पार पडले, कसं नियोजन आपण पोलीस खात्याने केलेलं आहे? सर्वप्रथम मी मसा यात्रेकरता मुरबाड तालुक्यातील या प्रसिद्ध मसा यात्रेकरता आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत करतो। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोची जी गर्दी आहे त्याकरिता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे 225 पोलीस अंमलदार आणि 100 होमगार्ड, 100 स्वयंसेवक आणि तसेच 80 आमचे ग्राम सुरक्षा रक्षक दल एवढ्या प्रमाणात आम्ही फौजफाटा तैनात केलेला आहे। त्यामध्ये आम्ही 52 ठिकाणी फिक्स पॉईंट लावले आणि जे गर्दीचे ठिकाणे आहेत त्या ठिकठिकाणी आम्ही पायी गस्त लावलेली आहे। आणि आमची 2 दामिनी पथक आहे जे महिला सुरक्षा व बालकांच्या सुरक्षेकरिता दिवसरात्र गस्त घालतात। त्यामध्ये आतील परिसरात पायी गस्त असते आणि बाह्य परिसरामध्ये 2 व्हीलर आणि 4 व्हीलरद्वारे गस्त असते। त्यामुळे आम्ही सर्वात जास्त महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं। दुसरं म्हणजे जी गर्दी होते त्या गर्दीमध्ये जी पिकपॉकेटिंग छोट्या मोठ्या चोऱ्या होतात त्याकरिता आम्ही ठिकठिकाणी साध्या वेशामध्ये आणि गणवेशामधील अंमलदार यांना लावलेलं आहे। आणि ती जी गर्दीची आणि नेहमी सालाबादप्रमाणे ज्या ठिकाणी चोऱ्या होत होते ते ठिकाणी आम्ही त्यामध्ये फिक्स पॉईंट लावून कवर केलेले आहे आणि उर्वरित आम्ही गस्त लावलेली आहे। आणि 5 ठिकाणी आम्ही टॉवर लावलेले आहेत। गर्दीच्या वेळेस आमचे टॉवरवरून निरीक्षण होते आणि संध्याकाळच्या वेळेस ड्रोनद्वारे पण सगळ्यांवर आमची करडी नजर असते, जेणेकरून कुठंही अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही काळजी घेतो। दुसरं म्हणजे ट्रॅफिकचं नियोजन, म्हणजे विकेंड्स वगळता ट्रॅफिकची कधी समस्या होत नाही त्याकरता आम्ही मुरबाड शहरातून आणि तसेच मसा गावाच्या परिसरातून बायपास तयार केलेले आहेत, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही। अद्यापपर्यंत एक रविवारचा दिवस वगळता वाहतूक कोंडीचा प्रकार समोर आलेला नाही आहे। आणि रविवारी पण आम्ही अर्ध्या तासात जी वाहतूक स्लो झाली होती ती आम्ही सुरळीत केली। आणि त्याकरता आमच्या ट्रॅफिकचे जे ड्युटीवर होते त्यांनी खूप अहोरात्र परिश्रम घेतलेले आहेत, नियोजन केलेले आहे। आणि अशा प्रकारे आम्ही मसा यात्रेचे नियोजन केलेले आहे आणि यात्रा सुरळीत प्रकारे सुरू आहे। साहेब, यावेळी अवैध धंदे कुठल्या प्रमाणात दिसले नाहीत, काय सांगाल याबद्दल? नेहमीप्रमाणेच मला सुरुवातीलाच खूप तक्रारी आल्या होत्या। खूप समाजसेवी किंवा पत्रकार बंधू आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार चालतो, पाकोडी नावाचा जुगार हा चालतो, त्यामध्ये खूप जे आहे तरुण मुलांचं नुकसान होतं आणि खूप साऱ्या भानगडी भांडणं असे प्रकार मसा यात्रेत होतात। तर त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच या प्रकाराला बंदी घालण्याकरिता सगळ्यांना सगळा बंदोबस्ताला स्ट्रिक्टली आम्ही तसे निर्देश दिले। साध्या वेशातील आमच्या महिला आणि पुरुष अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांना सुरुवातीलाच वॉर्निंग देऊन कोणत्याही प्रकारे असा व्यवसाय कुठेही चालणार नाही, लागणार नाही याकरिता सगळ्यांना त्यावर करडी नजर ठेवायला सांगितले। आणि त्यांना वॉर्निंग दिलेली असल्यामुळे अशा प्रकारे कुठलाही प्रकार आम्हाला अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही आहे आणि यापुढे पण तसा प्रकार यात्रेमध्ये होणार नाही याकरिता आम्ही चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि संपूर्ण काळजी घेतो आहे। आणि यात्रा संपेपर्यंत कुठलाही अवैध व्यवसाय किंवा अवैध जुगार, मटका किंवा पाकोडी असा प्रकार आम्ही यात्रेत चालू देणार नाही याची खात्री केलेली आहे। आपण आता मसा यात्रा मुरबाडमधील प्रसिद्ध मसा यात्रेमध्ये आहोत आणि या मसा यात्रेमध्ये 13 जानेवारीपासून ही यात्रा सुरू झालेली आहे। यात्रेमध्ये मुरबाड पोलिसांच्या वतीने अतिशय चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार आतापर्यंत झालेला नाही, घडलेला नाही। या ठिकाणी मुरबाड पोलिसांच्या वतीने दामिनी पथक महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने या ठिकाणी तैनात केलेले आहे आणि या पथकामधून
काही महिलांच्या एक चांगली कामगिरी या ठिकाणी पथकामधून झालेली आहे, पथकाने केलेली आहे. आपल्यासोबत या पथकाचे नेतृत्व करत आहेत अदक मॅडम. काय सांगाल आपण कशा प्रकारचे या ठिकाणी मसा यात्रेमध्ये बंदोबस्त केलेला आहे आणि काय नेमकं परिस्थिती होती? मसा यात्रेच्या दृष्टीने आपल्या मुरबाड पोलीस स्टेशनच्या वतीने आम्हाला दामिनी पथकाची नियुक्ती केलेली आहे. दामिनी पथकामध्ये एक टोटल 8 महिला दिलेल्या आहेत. डेला 4 महिला आहेत आणि नाईटला 4 महिला आहेत. आणि पायी पेट्रोलिंग जिथे गर्दी आहे, जिथे महिला आणि बालके असतात अशा ठिकाणी पायी पेट्रोलिंग करायची आहे. त्यानंतरनं आपल्याकडे टोटल 250 बंदोबस्तापैकी जवळजवळ 80 महिला या बंदोबस्तासाठी दिलेल्या आहेत, ज्या डे आणि नाईट याच्यामध्ये विभागलेल्या आहेत. मंदिर परिसरामध्ये लाईन लावणे वगैरे किंवा गर्दीमध्ये फिरताना जे स्टॉल लागलेले आहेत बाजारामध्ये, तिथे महिलांना किंवा बालकांना काही त्रास दिला जाऊ नये किंवा त्यांची सुरक्षा असावी या दृष्टीने महिला नेमण्यात आलेल्या आहेत आणि पायी पेट्रोलिंग त्या सतर्क करत आहेत. आपल्या या मुरबाड यात्रेमध्ये 13 तारखेपासून आजपर्यंत टोटल 40 बालके हरवली होती. ते आपण दामिनी पथकाच्या वतीने पालकांच्या ताब्यात दिलेली आहे. तसेच 3-4 पॉकेट मिळाले होते पेट्रोलिंग दरम्यान, ते सुद्धा संबंधितांना इथे माईकद्वारे अनाऊन्स करून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. तसेच महिला आणि बालकांना काही त्रास होऊ नये याकरिता व्हॅन, आपली पोलीस व्हॅन आहे किंवा इतर प्रायव्हेट व्हॅन घेण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पेट्रोलिंग व्यवस्थित होईल आणि त्यांना त्रास होणार नाही. सोन्याच्या वस्तू तिथपर्यंत आतमध्ये रांग घेऊन ती एक नंबर काम झालं माझं.
म्हणूनच प्राईस केले 350 रुपये 1200 रुपये 1300 रुपये त्याच्याशी लहान पण बैल लहान आहे का नाही अजून लहान नाही ते देवाला ठेवते आम्हाला की देव ठेवलेला बघितले आता आहे